15 टप्पे आहेत, 15 टप्पे. ऐका आवाज. 15-20 मिनिटात आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचू. तर तिथे पोहोचल्यावर आता कळेल तुम्हाला काय आहे ते. सो लेट्स गो. पुण्यापासून अवघ्या 100 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत एक अतिशय शांत आणि पवित्र ठिकाण आहे, जिथे रामदास स्वामींनी दासबोध हा महान ग्रंथ लिहिला. आज आपण निघालो आहोत पुणे ते शिवथरगड या सुंदर बाईक राईडवर, आणि तीही प्रसिद्ध वरंधा घाटातून. पुणे ते भोर हा रस्ता खूपच छान आहे आणि साधारण 1.5 ते 2 तासात आपण भोरला पोहोचतो. ॲज युजल मिसळ खातोय मी आणि पोहे घेते मी. आता याची ओळख नंतर करू, खाऊन घेतो, भूक लागेल. भोरपासून पुढे सुरू होतो तो सह्याद्रीतील एक अत्यंत सुंदर आणि रोमांचक घाट, तो म्हणजे वरंधा. हा घाट माझा अत्यंत फेवरेट आहे आणि लहानपणापासून मला या घाटातनं प्रवास करायला फार आवडतं. लहानपणी कोकणात जाताना STतून प्रवास करायचो ना, तेव्हा इकडनं जायचो आणि फार मजा यायची. तेव्हा वळणावळणाच्या रस्त्यावरनं जाताना आणि ते STचा तो प्रवास, मग असं छान, म्हणजे फार चांगल्या आठवणी आहेत त्या. त्यामुळे लहानपणापासून इथनं खूप प्रवास केल्यामुळे हा घाट अत्यंत असा मनाच्या जवळचा आहे. वरंधा घाट म्हणजे सह्याद्रीच्या सौंदर्याचा खरा अनुभव. मोठे मोठे डोंगर, खोल दऱ्या आणि वळणावळणाचे रस्ते. पावसाळ्यात इथे धबधबे आणि धुके असते, पण आता आम्ही आलोय तेव्हा ते नाही आहे. पण आत्तासुद्धा वातावरण अगदी शांत आणि एकदम सुंदर आहे. एक छोटी माहिती म्हणजे हा व्हिडिओ थोडासा जुना आहे, त्यामुळे रस्ता बराच चांगला होता. सध्या वरंधा घाटात रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे प्रवास करताना थोडी काळजी घ्या आणि चेक करून जा नक्की काय स्थिती आहे आता. आता आम्ही थांबलो आहे वरंधा घाटात. हॉटेल पवार नावाचं एक हॉटेल नाही पण खायचं ठिकाण आहे. इथे मगाशी आम्ही ॲक्च्युली येता येता भोरच्या आसपास मिसळ खाल्ली होती आणि मिरणी पोहे खाल्ले होते. सो एवढी काय मला भूक नव्हती, त्यामुळे मी लस्सी घेतली इथे आणि मिरणी तर पिठलं भाकरी घेतलीच. सो त्याची चव खूप छान होती. एक 15-20 मिनिटात आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचू. तर तिथे पोहोचल्यावर आता कळेल तुम्हाला काय आहे ते. सो लेट्स गो. डोंगरांच्या मधोमध असलेली ही घळ मनाला खूप शांतता देते. पावसाळा जरी नसला तरी इथला निसर्ग हिरवागार आणि सुंदर दिसतो. शहराच्या गडबडीतून थोडा ब्रेक घ्यायचा असेल तर हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. जास्त काही ट्रेक वगैरे सुद्धा नाही आहे, पायऱ्या आहेत आणि आत तिथे तुम्ही गळ बघितलीत, तिथलं वातावरण एकदम बघून तुम्हाला मनाला शांती नक्की मिळेल. शिवथरगडचं महत्त्व म्हणजे समर्थ रामदास स्वामी जे आहेत त्यांनी इथे दासबोध ग्रंथ लिहिला. तर दासबोध हा आपल्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक मोठा ग्रंथ आहे. आणि ह्याची अजून एक खासियत म्हणजे शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचं तर नातं सर्वश्रुत आहेच. त्यामुळे तेव्हा अफजल खान जेव्हा हल्ला विजापूरवरनं निघाला होता हल्ला करायला स्वराज्यावरती, तर तेव्हा त्यांनी समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहिला. तर त्या श्लोकात एक संदेश दडला होता की खान विजापूरहून निघाला आहे. तर तो फक्त संदेश त्यांनी म्हणजे ते पुढे व्हिडिओ टाकतो, तर त्यांनी डिकोड कसा केला आहे आणि ते इंटेलिजन्स कसे वापरायचे श्लोकाच्या तर्फे ते कळून येईल. हे जे दिसते धबधबा पडताना, तर हा आत्ता ॲक्च्युली लहान आहे, पावसाळा होऊन गेला आहे.
तर इथे लोक जी बाहेर येतात इथनं, इथे आत घळ आहे, तर तिथे बसून दासबोध हा ग्रंथ लिहिला. आणि इथे रामदास स्वामी जवळपास 10 वर्ष वास्तव्यास होते. आणि चल, आता आमचं बघून झालेलं आहे सगळं. सो आम्ही बहुतेक तरी न थांबता आता डायरेक्ट थेट निघू आता. आम्ही ऍक्च्युली डायरेक्ट घरी जाणार होतो, पण हे दृश्य बघून राहवलंच नाही. थांबूच यात, काय कमाल दिसते. टप्पे 15 टप्पे. ऐका आवाज. 20 टप्पे बघू. 3 झाले होईल. हाय शिकते. जर तुम्हाला हा पुणे ते शिवथरगड बाईक राईडचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात.